संविधानाचा सन्मान हा संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही, तर संविधानापुढे नतमस्तक होऊन होतो, असं सांगत केंद्रातील रालोआ सरकार संविधानाप्रती एकनिष्ठ आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आयोजित अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अनुसूचित जाती जमातींचा सन्मान हा भाजपानेच केल्याचं सांगत याच समाजातील राष्ट्रपती गेल्या 10 वर्षात देशाला लाभले, असं वैष्णव यांनी अधोरेखित केलं. कुछ लोग ऐसे भी हैं जो केवल संविधान की किताब को दिखाते हैं. सच्चा सम्मान, सच्ची श्रद्धा, सच्ची भावना के लिए शब्दों की जरूरत नहीं होती है. वो दिख जाती है, वो महसूस होती है. उसमें कहना नहीं पड़ता है, कोई किताबें दिखाने की जरूरत नहीं पड़ती है. संविधान के प्रति सच्चा सम्मान, संविधान की सच्ची सुरक्षा, संविधान की सच्ची रक्षा और संविधान की सच्चा संरक्षण अगर किसी ने किया है तो वो हमारे देश के युग पुरुष प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने किया है. रेल्वेत केलेल्या सुधारणांची माहिती त्यांनी यावेळी दिली. रेल्वेमध्ये जनरल डब्यांचं विशेष उत्पादन सुरू असून यामुळे 12,500 डबे उपलब्ध होतील, असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमध्ये कुठल्याही प्रकारे खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. 2004 ते 2014 या 10 वर्षात 4,40,000 रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. मात्र 2014 ते 2024 या 10 वर्षांच्या काळात 5 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरतीही पारदर्शक पद्धतीनं झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी अश्विनी वैष्णव यांनी दीक्षाभूमी इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आदरांजली वाहिली.